धनुराशी ऑगस्ट 2026 राशीफळ या घटना घडणार. अडथळ्यांची शृंखला आता तुटणार. भाग्योदयाचा नवा सूर्य उगवणार. धनुराशीच्या जातकांनो, गेल्या काही काळापासून कामात येणारे आवाजावी अडथळे, नशिबाची न मिळणारी साथ आणि नको तिथे होणारा खर्च यामुळे तुम्ही त्रस्त असाल. पण ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरेल. कारण 17 ऑगस्टला भाग्य सूर्यदेव तुमच्या भाग्यस्थानात स्वराशीत येत असून 22 ऑगस्टला तुमचं दशमेश बुध सुद्धा तिथेच प्रवेश करत आहेत. तुमच्या रखडलेल्या कामांना कमालीचा वेग मिळण्याचा काळ आता सुरू झाला आहे. धनुराशीच्या जातकांनो, तुम्ही चक्रातील 9वी म्हणजे अग्नितत्वाची आणि देव बृहस्पती मालक असलेली अत्यंत आशावादी, महत्वाकांक्षी, धाडसी रास आहात. तुमचा स्वभाव कसा आहे तर सदैव सकारात्मक, व्यापक दृष्टिकोन ठेवणारे, ज्ञान मिळवण्याची आणि इतरांना मार्गदर्शन करण्याची आवड, स्पष्ट वक्ते, प्रामाणिक आणि न्यायाची जाण असणारे, संकटातही आशेचा किरण शोधून काढणारे. तुमचा हात खेळाडू वृत्तीचा आणि ज्ञानसंपन्न स्वभाव या महिन्यात तुम्हाला प्रत्येक कठीण प्रसंगातून सन्मानाने बाहेर काढेल. या महिन्याचा मंत्र आहे संयम आणि ज्ञानाच्या बळावर घेतलेले योग्य निर्णय कठीण काळातही भाग्योदय बदलून टाकतात. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे भाग्योदय, फॉर्च्यून. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत सूर्यदेव. कारण 17 ऑगस्टला सूर्यदेव 9व्या घरात भाग्यस्थानात स्वराशीत येत आहे. सूर्याचं हे बलवान गोचर तुमचं रखडलेलं नशीब जागं करेल आणि तुम्हाला मोठं यश मिळवून देईल. या महिन्यात 5 चुका नक्की टाळा. पहिली चूक, 1 ऑगस्टला शुक्र 10व्या घरात हा नीच होत असल्याने कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी विनाकारण वर्चस्वाची लढाई किंवा वाद घालणं टाळा. दुसरी चूक, 2 ऑगस्टला मंगळ 7व्या घरात येत असल्याने वैवाहिक जीवनात किंवा व्यावसायिक भागीदारीत जोडीदारावर संशय घेणं, राग व्यक्त करणं टाळा. तिसरी चूक, 18 ऑगस्टला बुध अस्त होत असल्याने महत्त्वाच्या कायदेशीर किंवा आर्थिक दस्तऐवजांवर स्वाक्षरी करताना गाफील राहू नका. चौथी चूक, 8व्या घरात 9 ऑगस्टला गुरुचा उदय होत असल्याने गुप्त हितशत्रूंच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याची काळजी घ्या. 5वी चूक, कोणत्याही कामात फाजील आत्मविश्वास बाळगून घाई गडबडीत निर्णय घेणं टाळा. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. धनुराशीच्या जातकांनो, तुमच्या धनस्थानाचे स्वामी हे 4थ्या घरात वक्री आहेत. त्यामुळे पैशांची आवक बऱ्यापैकी राहील, पण बचतीसाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. बुध 5 ऑगस्टला 8व्या घरात, 22 ऑगस्टला 9व्या घरात येईल. 18 ऑगस्टला बुध अस्त होत असल्याने कौटुंबिक पातळीवर बोलताना अत्यंत संयमी आणि आदरयुक्त भाषा वापरा. जिथे वाणीमध्ये नम्रता आणि व्यवहारात सुस्पष्टता असते तिथे कौटुंबिक शांतता नांदते. 4थ्या घरात वक्री शनी असल्यामुळे तुमचे परिश्रम हे नेहमीपेक्षा दुप्पट वाढतील. 9 ऑगस्टला गुरुचा उदय असल्याने धार्मिक कार्य किंवा उच्च शिक्षणाची संबंधित लांबच्या प्रवासाचे देखील तुम्हाला योग येतील. हे प्रवास सुरुवातीला कठीण वाटले तरी देखील भविष्यात अत्यंत फायदेशीर ठरतील. 4थ्या घराचे जे स्वामी आहेत गुरुदेव, ते 8व्या घरात उदित होत असल्यामुळे घरगुती सुखात काहीशी अडचण तुम्हाला जाणवू शकतात. वास्तू किंवा वाहनावर अचानकच दुरुस्तीचा खर्च निघण्याची देखील शक्यता आहे. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. तिच्याशी असलेले संबंध अधिकच सदृढ ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी 5 ते 22 ऑगस्ट दरम्यान संशोधन, रिसर्च आणि कठीण विषयांच्या अभ्यासासाठी चांगलं आहे. 22 ऑगस्ट नंतर नशिबाची उत्तम साथ मिळून अभ्यासात गती येईल. प्रेमसंबंधांमध्ये 7व्या घरातील मंगळ आणि 10व्या घरातील नीच शुक्रामुळे वाद टाळणं आवश्यक आहे. विवाह इच्छुकांसाठी 9 ऑगस्ट नंतर गुरुच्या उदयामुळे लग्नाच्या वाटाघाटी हळूहळू पुढे सरकतील. तुमच्यासाठी एक प्रश्न, धनुराशीच्या जातकांनो, कठीण काळात तुम्ही नशिबाला दोष देत बसता की अधिक उत्साहाने परिस्थिती बदलण्यासाठी कंबर कसता? तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका.
आरोग्याच्या दृष्टीने 8व्या घरात गुरु आणि 5 ऑगस्टला येणारा बुध यांमुळे पोटाचे विकार, सांधेदुखी, मानसिक ताण हा जाणवू शकतो. योग्य आहाराला प्राधान्य द्या. शरीराचं स्वास्थ्य उत्तम राखणं हेच खऱ्या समृद्धीचं पहिलं लक्षण आहे. 9 ऑगस्टला गुरुचा उदय होत असल्याने जुन्या कर्जाचे प्रश्न मिटवण्यासाठी सुयोग्य मार्ग सापडतील. स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना 22 ऑगस्ट नंतर मोठं यश मिळण्याचे देखील योग आहेत. 10व्या घरात नीच शुक्र असल्यामुळे नोकरीच्या ठिकाणी काही आव्हानांचा मात्र सामना करावा लागेल. कामाचा क्रेडिट मिळण्यास उशीर होऊ शकतो, परंतु 17 ऑगस्टला सूर्य हा भाग्यस्थानात आल्यानंतर वरिष्ठांचं उत्तम सहकार्य लाभेल किंवा बदली आणि बदलीसह पदोन्नतीचे योग येतील. व्यावसायिकांसाठी 22 ऑगस्ट नंतर बुधाचं भाग्यस्थानात जाणं नवीन व्यावसायिक संबंध जोडण्यासाठी अत्यंत अनुकूल ठरेल. धनुराशीच्या जातकांनो, महाभारतातील धनुर्धारी अर्जुनाचे लक्ष आठवा. त्यांनी केवळ पक्षाच्या डोळ्यावर लक्ष केंद्रित करून बाण सोडला. धनुरास ही अर्जुनासारखीच ध्येयनिष्ठ आणि एकाग्रतेचं प्रतीक आहे. ऑगस्ट महिन्यात जरी 8व्या घरातील गुरुमुळे सुरुवातीला अडथळे आले तरी देखील तुमचं निश्चित ध्येय आणि 17 ऑगस्ट नंतरचा भाग्योदय तुम्हाला तुमचं उद्दिष्ट साध्य करूनच देईल. प्रिय भगिनींनो, 10व्या घरातील नीच शुक्रामुळे महिलांनी कार्यक्षेत्रात स्त्रियांशी वाद टाळणं हिताचं राहील. 17 ऑगस्ट नंतर कौटुंबिक पातळीवर तुमच्या धार्मिक आणि सुसंस्कृत स्वभावाचं मोठं कौतुक होईल. 8व्या घरातील गुरु आणि वक्री शनीमुळे ज्येष्ठ नागरिकांना जुनाट आजार किंवा अशक्तपणा हा जाणवू शकतो. नियमित वैद्यकीय तपासणी करावी आणि योगासनांवर भर द्यावा. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ऑगस्ट 2026 मधील सगळ्यात मोठे शुभ संकेत म्हणजे 17 ऑगस्टला भाग्यस्थानात येणारे भाग्याचे स्वामी सूर्यदेव. 22 ऑगस्टला बुधाचं भाग्यस्थानात जाणं हा काळ तुमच्यासाठी जीवनातील अनेक रखडलेली कामे मार्गी लावेल. बृहत जातक आणि फलदीपिका या ग्रंथांनुसार जेव्हा धनुराशीचा भाग्येश हा 9व्या घरात स्वराशीत बलवान असतो आणि दशमेश स्वराशीत बलवान असतो आणि दशमेत बुध तिथे युती करतो, तेव्हा धर्म कर्म अधिपती योग सदृश्य फळं मिळतात. ही स्थिती दर्शवते की जातक आपल्या कर्तृत्वाच्या आणि दैविक रूपाच्या बळावर समाजात मोठी कीर्तिमान आणि अधिकार प्राप्त करणार आहे. ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश आता समजून घ्या. 9व्या घरातील सूर्य सांगतो, अंधाराला घाबरू नका. तुमच्यातील आत्मविश्वासाचा सूर्य जगाला प्रकाश देण्यात आता सज्ज आहे. 8व्या घरातील उदित गुरु सांगतो, अडथळे हे केवळ तुमच्या संयमांची परीक्षा घेण्यासाठी असतात. खचून जाऊ नका. 7व्या घरातील मंगळ सांगतो, नात्यांमध्ये ऊर्जेचा वापर वाद घालवण्यासाठी नाही तर संबंध दृढ करण्यासाठी करा. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे ऑगस्ट महिन्यात शिक्षण, संशोधन, विमा, बँकिंग, सल्लागार आणि आध्यात्मिक क्षेत्राशी निगडित जातकांसाठी. 9 ऑगस्ट नंतर अत्यंत अभ्यासपूर्ण पावलं टाकावी, मोठं यश लाभेल. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमच्या आशेचा दिवा हा विझू देऊ नका, कारण सकारात्मक विचारांचा नशिबाची दारं उघडतो. लाभेश शुक्र हा 10व्या घरात नीच असला तरी देखील 17 ऑगस्ट नंतर भाग्याची साथ मिळाल्याने इच्छापूर्तीचे मार्ग हे तुमचे मोकळे होतील. परदेश प्रवासाचे किंवा परदेशी शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्यांना 22 ऑगस्ट नंतर अत्यंत अनुकूल आणि शुभ बातम्या देखील प्राप्त होतील. आता जाणून घेऊया ऑगस्ट 2026 महिन्यातील स्कोर कार्ड काय सांगतं ते. पैसा 10 पैकी 8, प्रेम 10 पैकी 6.5, करिअर 10 पैकी 8.5, आरोग्य 10 पैकी 7, कुटुंब 10 पैकी 7.5, भाग्य 10 पैकी 9.5, मानसिक शांती 10 पैकी 7.5. शुभ दिवस 7, 8, 17, 25, 26 ऑगस्ट या दिवशी महत्त्वाचे आणि धार्मिक काम पूर्ण करा. सावधान राहण्याचे दिवस 1, 2, 18 ऑगस्ट या दिवशी वाद, घाई गडबडीत मोठे निर्णय आणि प्रवास टाळा. आता धनुराशीसाठी काय उपाय जाणून घेऊया. दररोज कपाळावर हळदीचा आणि केशराचा टिळा लावावा. वडिलांचा आशीर्वाद घ्यावा. 9 ऑगस्ट पर्यंत दररोज ओम ग्राम ग्रीम ग्रोम स गुरुवे नमः या मंत्राचा जप करावा. गुरुवारी गायला हरभऱ्याची डाळ आणि गुळ खाऊ घालावा. पुष्कराज, सुनेहला, पिवळा टोपाच धारण केल्यास राशीस्वामी गुरुदेवाचं बळ वाढेल आणि भाग्योदय देखील वेगाने होईल. धनुराशीच्या जातकांनो लक्षात ठेवा, बाण सोडण्यापूर्वी धनुष्याची दोरी मागे ओढावी लागते. सध्या जाणवणारी माघार ही भविष्यातील मोठ्या यशाच्या उड्डाणाची तयारी आहे. 17 ऑगस्ट नंतर तुमचं यश गगनाला गवासणी घालणारं ठरेल.
ग्रह दिशा देतात, पण त्या दिशेने चालून यश मिळवणं हे तुमच्या कर्मावरच अवलंबून असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टॅग केली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू मकर राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.